प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन 1 फ्रान्स, ऑप्शन 2 सिंगापूर, ऑप्शन 3 जपान, ऑप्शन 4 भारत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 फ्रान्स. तर फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे मुख्यालय आहे. प्रश्न दुसरा, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? ऑप्शन 1 5, ऑप्शन 2 8, ऑप्शन 3 7, ऑप्शन 4 9. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 8. तर भारतातील गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. पुढचा प्रश्न आहे, उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? ऑप्शन 1 कोल्हापूर, ऑप्शन 2 सातारा, ऑप्शन 3 सोलापूर, ऑप्शन 4 वर्धा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 सोलापूर. कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 अहमदनगर, ऑप्शन 2 अकोला, ऑप्शन 3 चंद्रपूर, ऑप्शन 4 उस्मानाबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 उस्मानाबाद. रबरच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? ऑप्शन 1 फॉस्फरस, ऑप्शन 2 गंधक, ऑप्शन 3 नायट्रोजन, ऑप्शन 4 कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 गंधक. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमण्यात आली होती? ऑप्शन 1 वसंतराव नाईक समिती, ऑप्शन 2 व्ही के राव समिती, ऑप्शन 3 प्राचार्य पी बी पाटील समिती, ऑप्शन 4 बलवंतराय मेहता समिती. उत्तर आहे ऑप्शन 1 वसंतराव नाईक समिती. पुढचा प्रश्न आहे, हक ए शर्ब नावाचा कर खालीलपैकी कोणत्या सुलतानाने सुरू केला? ऑप्शन 1 बाबर, ऑप्शन 2 शहाजहान, ऑप्शन 3 फिरोजशाह तुघलक, ऑप्शन 4 अल्लाउद्दीन खिलजी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 फिरोजशाह तुघलक. सिरस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था कोठे आहे? ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 नाशिक, ऑप्शन 4 नागपूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 पुणे. दुधातील सिग्धांश काढून घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? ऑप्शन 1 चिलिंग मशीन, ऑप्शन 2 सेंट्रीफ्युगल मशीन, ऑप्शन 3 नॅनोमीटर, ऑप्शन 4 ब्युट्रोमीटर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 सेंट्रीफ्युगल मशीन. पुढील प्रश्न आहे, मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार प्रथा कायदा कोणत्या कायद्याद्वारे बदलण्यात आला? ऑप्शन 1 भागीदारी कायदा, ऑप्शन 2 परकीय चलन नियंत्रण कायदा, ऑप्शन 3 आर्थिक विकास कायदा, ऑप्शन 4 स्पर्धा कायदा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 स्पर्धा कायदा. नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते स्केल वापरले जाते? ऑप्शन 1 मीटर, ऑप्शन 2 मायक्रोमीटर, ऑप्शन 3 नॅनोमीटर, ऑप्शन 4 मिलीमीटर. उत्तर आहे ऑप्शन 3 नॅनोमीटर. मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या दिवशी झाला? ऑप्शन 1 10 डिसेंबर 1948, ऑप्शन 2 10 डिसेंबर 1950, ऑप्शन 3 10 नोव्हेंबर 1948, ऑप्शन 4 10 जानेवारी 1952. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 10 डिसेंबर 1948. अजिंठा वेरूळ लेण्यांची देखभाल कोणत्या संस्थेमार्फत केली जाते? ऑप्शन 1 बृहन्मुंबई महानगरपालिका, ऑप्शन 2 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, ऑप्शन 3 भारतीय पर्यटन विकास महामंडळ, ऑप्शन 4 भारतीय पुरातन वस्तू जतन विभाग.
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 भारतीय पुरातन वस्तू जतन विभाग। आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 रत्नागिरी, ऑप्शन 4 सिंधुदुर्ग। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 रत्नागिरी। गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणत्या संताने केली? ऑप्शन 1 संत एकनाथ, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत तुकडोजी महाराज, ऑप्शन 4 संत ज्ञानेश्वर। उत्तर आहे ऑप्शन 3 संत तुकडोजी महाराज। तर गुरुकुंज आश्रमाची स्थापना संत तुकडोजी महाराजांनी केली। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।